तर मी आलो होतो आपल्या अकोला रेल्वे स्टेशनवर, कारण की मला जायचं होतं एक्झामसाठी नागपूरले. मग काय रिझर्वेशन तर आपण पहिलेच करेल होतं. रेल्वे ब्रिजच्या पायऱ्या चढत उतरत आलो बा प्लॅटफॉर्म नंबर 2वर. आणि मग तिथून घेतली मी सर्वात पहिले ट्रेनमध्ये खाण्यासाठी बनाना चिप्स. हे टाकले मग मी माझ्या बॅगमध्ये आणि बसलो बा ट्रेनची वाट पाहत रेल्वे स्टेशनवर. माया गाडीचा तर काही पत्ताच नव्हता, पण ह्या मालगाड्या इकडून तिकडे आणि तिकडून इकडे चालू होत्या. पण हे भाऊ त्याचं झेंडा दाखवायचं काम लय इमानदारीनं करून आलते. हे पाहून मला लय चांगलं वाटलं. आणि मग फायनली आली बा आपली गीतांजली सुपरफास्ट एक्सप्रेस. मग काय बसलो बा त्याच्यात. आणि अकोल्याला केला एका दिवसासाठी मी टाटा बाय बाय. आणि मग पायता पायता आला पुलगावजवळचा वर्धा नदीवरला रेल्वे ब्रिज. आणि फायनली 4 तासाच्या प्रवासानंतर मी पोचलो आता आपल्या नागपूर जंक्शनवर. मग काय दिसली ना बा मला मेट्रो. आणि मग स्टेशनच्या बाहेर आल्यावर पाहतो तर काय आमचे फायर फायटर प्रसाद भाऊ आम्हाला घ्यायला पहिलेच उभे होते. त्याला म्हटलं हेल्मेट काढा भाऊ, तुम्ही काही ओळखू येऊन नाही आले. मग काय बसलो ना बा प्रसाददाच्या गाडीवर. प्रसाददा म्हणे चाल म्हण तुले पहिले नागपूरचा फेमस फुटाळा तलाव दाखवतो. मग काय आलो ना बा आम्ही फुटाळा तलावावर. तिथे केला आम्ही फोटोशूट. आणि मी पण माझे 3-4 फोटो झमकवले. फोटो कसे वाटले कमेंटमध्ये सांगा. प्रसाददा म्हणे हा फोटो ते आले खतरनाक निघाला म्हणे. मग काय आलो बा प्रसाददाच्या फ्लॅटवर. आणि मग काय झोपून गेलो, काऊन की लय प्रवासानं थकलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजताच माझा पेपर होता. मग प्रसाददानं मला सोडलं त्याच्या सेंटरवर. प्रसाद चालले गेले त्याच्या ड्युटीवर. पेपर देऊन वापस आल्यावर आपली कामाख्या लोकमान्य टिळक लागेलच होती. मग काय बसलो बा आपल्या ट्रेनमध्ये आणि नागपूरला केला मी टाटा बाय बाय. आणि मग पोचलो मी आपल्या अकोला जंक्शनवर. आणि तिथं आमचे पवनदादा आम्हाला घ्यायला पहिलेच उभे होते. हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.